आपण 2026 मध्ये अगदी वर्षभर ट्रेंडिंग मध्ये राहतील असे कलर्स कोणते हे पाहिलं. त्यासोबतच साडीच्या मिस्टेक्स कशा अवॉइड करायच्या किंवा साडी इझिली ड्रेप कशी करायची, त्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरायच्या हे पण पाहिलं. पण साडी संदर्भात आपण 2026 मध्ये अगदी वर्षभर ज्या ट्रेंड मध्ये राहणार आहेत, ज्या फॅशन मध्ये राहणार आहेत, ज्या तुमचा लुक प्रचंड सुंदर करणार आहेत, अशा साड्या कोणत्या हे बघायचं आपलं राहूनच गेलं ना. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 2026 मध्ये अगदी वर्षभर ज्या प्रकारच्या साड्या चर्चेत राहणार आहेत, फॅशन मध्ये राहणार आहेत, ट्रेंडिंग राहणार आहेत, रील्स वरती किंवा कोणत्याही व्हिडिओज मध्ये किंवा सेलिब्रिटी स्टाईल सुद्धा तुम्हाला या प्रकारच्या साड्या ड्रेप करताना दिसणार आहेत. सो कोणत्या या साड्या आहेत आणि त्या कशा स्टाईल करायच्या, त्याच्यासोबत मॅचिंग ज्वेलरी कोणती किंवा ब्लाऊज कसे मॅच, त्या प्रकारचे ब्लाऊज छान दिसतील, ट्रेंडिंग दिसतील, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. फॅशन कितीही नवीन काही येत राहिली किंवा कितीही नवीन नवीन ड्रेसेस, जीन्स किंवा नवीन स्टाईल्स येत राहिल्या, तरी ही साडीचा इलेगन्स आणि साडीवरचं प्रेम अजिबात कमी होत नाही. आपल्या प्रत्येकीला साडी आवडते. भले आपण रोज साडी घालत नसू किंवा ऑफिसमुळे असेल किंवा इतर कामांमुळे फार फ्रिक्वेंटली साडी घालणं होत नसेल, तरीही सुंदर अशा साड्या बघितल्या की तो घेण्याचा मोह आपल्याला टाळता येत नाही. पण उगीच मग काही साड्या घेऊन यायच्या का किंवा अशा साड्या घ्यायच्या का की ज्या आता बोरिंग झालेल्या आहेत किंवा ज्यांची स्टाईल आता जुनी झालेली आहे. अशा कोणत्या साड्या आहेत की ज्या छान दिसतील, ज्या सध्या प्रचंड ट्रेंडिंग आहेत, प्रचंड यूज केल्या जात आहेत, फॅशन मध्ये आहेत, किंवा तुम्ही कित्येक सेलिब्रिटी बघितल्या, मराठी सेलिब्रिटीज बघा किंवा आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटीज बघा किंवा इतर जणींच्या अंगावरतीही, किंवा आता सध्या निर्मला सीतारामन यांनी घातलेली आता परवाची बजेट डिक्लेअर करतानाची साडी बघा. असे कोणते पॅटर्न आहेत मग जे अगदी वर्षभर ट्रेंड मध्ये राहतील, जे खूप सुंदर दिसतील, हे सगळं जाणून घेण्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ. मिनिमल इज अ न्यू ट्रेंड. म्हणजेच काय तर अगदी चमकधमक असणाऱ्या, अगदी भरून वर्क असणाऱ्या, अगदी काठावर पदरावरती खूप टिकल्या चमकी असणाऱ्या, अगदी अशा डोळ्यावर येणाऱ्या या प्रकारच्या साड्या सगळ्यात जास्त आउटडेटेड झालेल्या आहेत. तर सध्या काय इन आहे तर मिनिमल जे कलर असतात, मिनिमल जी डिझाईन असते, त्या प्रकारच्या साड्या प्रचंड हिट होत आहेत, प्रचंड सुंदर, प्रचंड इलाइट दिसत आहेत. कशा प्रकारच्या तर कॉटन बेस मधल्या, जमदानी कॉटन मधल्या, खादी कॉटन मधल्या किंवा मल कॉटन मधल्या या प्रकारच्या प्लेन असणाऱ्या साड्या किंवा अगदी थोडंसं डिझाईन असणाऱ्या, थोडंसं त्याच्यावरती अगदी नाजूक काही वर्क केलेल्या या प्रकारच्या ज्या साड्या असतात किंवा छान अशा ड्युएल टोन असणाऱ्या, या प्रकारच्या मिनिमल कलर असणाऱ्या आणि साध्या सिंपल पण अतिशय सुंदर, रिच, सोफिस्टिकेटेड लुक देणाऱ्या या प्रकारच्या साड्या सध्या प्रचंड इन मध्ये, फॅशन मध्ये, किंवा अगदी वर्षभर तुम्ही या प्रकारच्या साड्या घेऊन किंवा या प्रकारच्या साड्या घालून अगदी छान पण अगदी सुंदर रीतीने स्वतःला फ्लॉन्ट करू शकता. या साड्या दिसायला तर प्रचंड सुंदर दिसतातच, सोबतच नेसायला, स्टाईल करायला अतिशय सोप्या जातात आणि आपला एक लुक पण अतिशय छान करतात, अतिशय सुंदर बनवतात. नंबर 2 म्हणजे छान अगदी सिंपल छोटी बॉर्डर असणाऱ्या साड्या. आपण बऱ्याच साऊथ इंडियन वगैरे साड्या घेतो ज्यांची बॉर्डर खूप ब्रॉड असते, किंवा आपण ज्या टिश्यू वगैरे साड्या घेतो त्या पण जनरली तशा येतात, अगदी छान अशा गोल्डन मोठ्या ब्रॉड बॉर्डर असतात. या साड्या लग्न कार्यामध्ये वगैरे अगदी थोड्या वेळासाठी छान दिसतात. पण तुम्हाला अगदी वर्षभर ऑफिस वेअर साठी, कुठं असं रील्स काढण्यासाठी जायचंय, फिरायला जायचंय किंवा मंदिरामध्ये वगैरे जाताना किंवा अगदी डेली वेअर साठी पण जर साड्या चॉईस करायच्या असतील, तर शक्यतो ना छान अशी छोटी नाजूक बॉर्डर असणाऱ्या, नाजूक किनार असणाऱ्या, थोडीशी कॉन्ट्रास्ट या प्रकारची बॉर्डर असणाऱ्या किंवा गोल्डन जरी असेल. आता ही माझी कॉटनची सिंपल साडी आहे, अगदी छान छोटीशी गोल्डन बॉर्डर आहे आणि ह्या छोट्याशा बॉर्डरमुळे त्या साडीला पण आणखीन सुंदर लुक आलेला आहे. सो बॉर्डर निवडताना पण तुम्ही ही एक काळजी घेऊ शकता, किंवा अगदी वर्षभर या प्रकारच्या साड्या तुम्हाला जास्त बघायला मिळणार आहेत. सो तुम्ही अजून घेतली का नाही या प्रकारची साडी, आणि स्पेशली तुम्हाला प्लेन साड्या आवडतात का किंवा तुम्हाला मल कॉटन जास्त आवडतात का खादी कॉटन, हे पण मला नक्की कमेंट करून सांगायचे. आणि त्यासोबतच व्हिडिओ पुढे बघण्याच्या आधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नंबर 3 किंवा ट्रेंड नंबर 3 म्हणजे गेम चेंजर करणारा ब्लाउज. साडी कितीही सुंदर घातली किंवा साडी खूप छान, अगदी छान कमीत कमी डिझाईन वाली, प्लेन असेल, बॉर्डर कमी असणारी असेल, तरी पण त्याच्यासोबत थोडासा जर चुकीचा ब्लाउज घातला तर साडीचा अख्खा लुक खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे साडीसोबत तुम्ही ब्लाउज कसा मॅच करताय हे पण तितकंच महत्वाचं आहे.
सध्या या मल कॉटनच्या किंवा छान अशा सॉफ्ट असणाऱ्या, कमी बॉर्डर, कमी डिझाईन असणाऱ्या साड्यांसोबत छान असे खादी कॉटन वाले किंवा थोडेसे एल्बो लेंथ पर्यंतचे स्लीव्ज असणारे, स्लीव वरती छान असं दोरा वर्क वगैरे असणारे ब्लाऊज जास्त करून वापरले जातात. किंवा छान असं बोट नेक असणारे, हॉल्टर नेक असणारे किंवा कोरसेट प्रकारचे ब्लाऊज पण तुम्हाला जर थोडंसं जर फॅन्सी काही स्टाईल करायचंय किंवा सिंपल साडीला पण थोडासा फॅन्सी ग्लॅमरस लुक द्यायचा असेल तर तुम्ही कोरसेट वगैरे किंवा स्लीवलेस ब्रॉड नेकचे या प्रकारचे ब्लाऊज नक्कीच प्रिफर करू शकता. याच्यामुळे साध्या सिंपल साडीचा पण लुक खूप सुंदर होतो. किंवा आपण जरी कॉटन, जमदानी किंवा छान अशी सॉफ्ट मल कॉटन मधली या प्रकारच्या साड्या घातल्या आणि त्याच्यावर थोडासा कॉन्ट्रास्ट, थोडासा डार्क कलरचा ब्लाऊज छानपैकी कॅरी केला तर साडीचा लुक अतिशय सुंदर होतो, अतिशय छान, ट्रेंडी आणि फॅन्सी होतो. सो ब्लाऊज पण तुम्ही नक्कीच लक्षात घेऊ शकता. नंबर 4 म्हणजे प्री प्लेटेड किंवा छानपैकी प्री ड्रेप केलेल्या साड्या. येस, सध्याच्या इतक्या फास्ट लाईफ मध्ये ना साडी, बऱ्याच जणींना साडी अजून नेसता येत नाही किंवा तितकासा वेळ नसतो, सकाळच्या घाई गडबडीत वगैरे असेल, ऑफिस गाठायचं असतं किंवा ट्रेन लोकल गाठायची असते. अशा वेळी जर तुम्हाला प्री ड्रेप साडी असेल तर किती इझी होईल ना. येस, त्याच्यामुळे सध्या छानपैकी इव्हन पॉकेट्स असणाऱ्या किंवा सगळं अगदी प्री ड्रेप केलेल्या, फक्त एक हुक लावलं आणि पदर पिन केला की साडीचा लुक रेडी. या प्रकारच्या रेडी टू वेअर साड्या सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये, सध्या प्रचंड फॅशनमध्ये. तुम्हाला जर तुमचा साडी नेसण्याचा वेळ थोडासा वाचवायचा असेल किंवा प्री ड्रेप साड्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या प्रकारामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. एकतर या साड्या दिसतात प्रचंड छान, त्यासोबतच नेसण्याचं जास्त टेन्शन नाही किंवा कसं स्टाईल करावं, त्याच्यावरती प्लीट्स नीट आल्या का किंवा पदर नीट बसल्या का या प्रकारचं टेन्शन येत नाही. आता इव्हन बऱ्याच अगदी रेडी टू वेअर कम्प्लीट त्याला ब्लाऊज सुद्धा अटॅच केलेल्या या प्रकारच्या साड्या मिळतात. छानपैकी ड्रेस घातल्यासारखा असा ब्लाऊज अडकवायचा, त्याची चेन फिक्स करायची, हुक लावून हुक लावायचं, साडीच्या प्लीट्स रेडी असतात, पदर रेडी असतो, फक्त पदर पिन केला की साडीचा अख्खा लुक रेडी होतो. या प्रकारच्या साड्या पण या वर्षभर प्रचंड ट्रेंड मध्ये राहणार आहेत, फॅशन मध्ये राहणार आहेत. नेक्स्ट ट्रेंड म्हणजे साडीवरती यूज केलेली ज्वेलरी. सध्या मिनिमलची फॅशन असल्यामुळे साडी जशी मिनिमल चॉईस केली जाते, साडी छान अशी सॉफ्ट पेस्टल शेड्स मध्ये चॉईस केली जाते, तशीच ज्वेलरी सुद्धा छान अशी स्टेटमेंट ज्वेलरी असेल, अगदी छान एखादं साधं सिंपल चोकर, मोत्यांची माळ असेल, असं जे फार असं जे झगामगा दिसणार नाही, फार गॉडी दिसणार नाही, पण लुक रिच करेल या प्रकारची ज्वेलरी सध्या प्रचंड ट्रेंडिंग मध्ये. साडीवरती मॅच करताना तुम्ही छान एखादा स्टेटमेंट नेकलेस यूज करू शकता किंवा एखादा हार यूज करताना वगैरे थोडासा कमी लेअर्स असणारा, कमी चकमक असणारा पण थोडा ड्युअल टोन मध्ये जाणारा किंवा काहीतरी हटके पीस असणारा किंवा इव्हन फॅब्रिक ज्वेलरी सुद्धा सध्या प्रचंड यूज केली जाते. अगदी कोणत्याही साडीवरती छानपैकी मॅच करता येते. सो तशी पण ज्वेलरी तुम्ही चॉईस करू शकता. किंवा बँगल्स वगैरे चूज करताना फार अशा घुंगरू लटकन असणाऱ्या या बांगड्या सध्या अगदी आउटडेटेड झालेल्या आहेत. त्याऐवजी छान अशा स्टेटमेंट कडे असतील किंवा ड्युअल टोन मधले कडे असतील किंवा एखादं सुंदर असं साधं सिंपल डायमंड मधलं असणारं छान असं ब्रेसलेट असेल, ते जास्त करून साडीवरती खूप वापरलं जातं आणि सुंदर पण दिसतं. लास्टचा ट्रेंड म्हणजे त्याच्यावर साडीवरती मॅच केलेले फुटवेअर्स असतील किंवा त्याच्यावरती केलेल्या हेअरस्टाईल्स असतील. साडीवरती सध्या कोल्हापुरी चप्पल्स अगदी फॅशन मध्ये, अगदी ट्रेंड मध्ये. तुम्ही इव्हन बघितलं असेल, चक्क दीपिका पदुकोण पासून ते करीना वगैरे सगळ्या जणींनी कोल्हापुरीला फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे. आपली कोल्हापुरी आहेच भारी. सो कोल्हापुरी चप्पल्स तुम्ही यूज करू शकता. कोल्हापुरी चप्पलच्या म्हणजे कोल्हापुरी पॅटर्न मधले सँडल्स सुद्धा मिळतात, थोडेसे हिल्स असणारे, ते तुम्ही यूज करू शकता. किंवा मग ज्योतीज किंवा मोजडीज ज्या अशा मिनिमम कलर मध्ये आहेत, ज्या एका सिंगल टोन मध्ये अगदी चमक धमक, अगदी घुंगरू वगैरे अशी यूज करण्यापेक्षा थोडेसे जर सॉफ्ट कलर्स असणाऱ्या, थोडेसे जर साडीसोबत मॅच होण्यासारख्या अशा जर मोजडी असतील त्या पण तुम्ही प्रिफर करू शकता. किंवा हिल्स घेताना पण अगदी चमक, अगदी टिकल्या खडे असणारे या प्रकारचे हिल्स घेण्यापेक्षा थोडेसे न्यूड कलर मध्ये जाणारे किंवा ब्राऊन शेड मध्ये जाणारे या प्रकारचे हिल्स सुद्धा सध्या प्रचंड यूज केले जातात. सो फॅशन फॉलो करताना किंवा अगदी वर्षभर छान स्वतःला स्टायलिश करताना, स्टाईल मेंटेन करताना ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात घेऊ शकता. सो 2026 मध्ये या अख्ख्या वर्षामध्ये प्रचंड फॅशन मध्ये राहणारे, ट्रेंडिंग मध्ये राहणारे हे जर थोडेसे ट्रेंड तुम्ही फॉलो केले ना
तर तुमचा साडीचा लुक प्रचंड सुंदर दिसू शकतो. साडी सगळ्यांपेक्षा हटके, क्लासी, रिच दिसू शकते आणि इव्हन फॅशन फॉलो पण केली जाते आणि त्याच्यामुळे आपोआपच आपण सगळ्यांपेक्षा खूप उठून सगळ्यांपेक्षा खूप सुंदर दिसायला लागतो. सो हे ट्रेंड्स तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच साड्यांमध्ये कोणत्या साड्या तुम्ही जास्त प्रिफर करता, कॉटन बेस मधल्या की सिल्क बेस मधल्या, हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत. आणि सोबतच तुम्हाला आपण आज जसं ट्रेंडिंग साड्या कोणत्या किंवा ट्रेंडिंग साडीमध्ये काय राहणार आहे हे जसं बघितलं, तसंच तुम्हाला ड्रेसेसमध्ये बघायला आवडेल का हे पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे आपण त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.